we are going to study some tricks and techniques to solve the numericals of the zero order reaction, first order reaction and nth order reaction. या लेक्चरमध्ये आपल्याला काही ट्रिक्स पाहिजेत, काही टेक्निक्स पाहिजेत न्यूमेरिकल सॉल्व करण्यासाठी, एंट्रन्सचे क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन, फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन अँड फॉर nth ऑर्डर रिएक्शन. सो स्टार्टिंग फ्रॉम द रेट कॉन्स्टंट के आपण काय करूया, युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट के पासून स्टार्ट करूया. ऑलरेडी आपण झिरो ऑर्डर रिएक्शनसाठी रेट कॉन्स्टंट के चा फॉर्म्युला फाइंड आउट केला होता, ॲज वेल ॲज फर्स्ट ऑर्डर रिएक्शनसाठी रेट कॉन्स्टंट के चा फॉर्म्युला पण फाइंड आउट केला होता. आता आपल्याला काय करायचं आहे, रेट कॉन्स्टंट के चं युनिट फाइंड आउट करण्यासाठी जे काही टेक्निक आहे ते टेक्निक आपल्याला स्टडी करायचं आहे. सो युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट के, ऑलरेडी आपण हे थेअरीमध्ये याचे युनिट स्टडी केले. आता आपल्याला त्याचं टेक्निक पाहायचं आहे. युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट के, रेट कॉन्स्टंट के चं युनिट फाइंड आउट करण्याचे टेक्निक्स आपण आता पाहणार आहे. सो त्यासाठी मी तुम्हाला एक जनरल टेक्निक प्रोव्हाइड करतो पहा. फॉर nth ऑर्डर रिएक्शन, फॉर nth ऑर्डर रिएक्शन, आता nth ऑर्डर रिएक्शन साठी काय मिळेल पहा युनिट. सो युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट के इज इक्वल टू concentration raised to 1 minus n into time inverse, into time inverse. म्हणजे पहा तुम्हाला टेक्निक काय मिळालं. सो युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट के इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन रेस टू 1 मायनस एन इंटू टाइम इनवर्स. आता इथं एन म्हणजे काय ते आपल्याला पाहावं लागेल. सो व्हॉट इज एन? एन इज द ऑर्डर ऑफ रिएक्शन. एन हे काय आहे? एन इज द ऑर्डर ऑफ दॅट पर्टिक्युलर रिएक्शन. त्या पर्टिक्युलर रिएक्शन साठी एन हे काय आहे? इट इज द ऑर्डर ऑफ रिएक्शन. नाउ फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन एन इज इक्वल टू 0. फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन एन इज इक्वल टू 1. फॉर सेकंड ऑर्डर रिएक्शन एन इज इक्वल टू 2 अँड सो ऑन. आता इथं कॉन्सन्ट्रेशन आणि टाइमचे युनिट्स जनरली काय असतात ते आपण स्टडी करूया. सो फर्स्ट वन इज युनिट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. हे पहा, कॉन्सन्ट्रेशन आपण एक्झॅक्टली कोणत्या युनिट मध्ये एक्सप्रेस करतो. सो फर्स्ट वन इज द मोल पर लिटर. सो मोल्स पर लिटर हे पण आपण यूज करू शकतो, मोल्स पर लिटर. आता हे लिटर जे आहे हे इन टर्म्स ऑफ डेसिमीटर क्यूब पण मेन्शन करतात. सो 1 लिटर इज इक्वल टू 1 डेसिमीटर क्यूब, हे असं रिलेशन आहे. 1 लिटर इज इक्वल टू 1 डेसिमीटर क्यूब. म्हणजेच इथं तुम्हाला हे जे मोल्स पर लिटर आहे, मोल्स पर लिटर, याच्याऐवजी कॉन्सन्ट्रेशन युनिट तुम्हाला कशा प्रकारे मिळू शकतं? मोल्स पर डेसिमीटर क्यूब. काय मिळालं पहा? मोल्स पर डेसिमीटर क्यूब. म्हणजे तुम्ही कॉन्सन्ट्रेशनचं युनिट मोल्स पर लिटर पण यूज करू शकता, ॲज वेल ॲज मोल्स पर डेसिमीटर क्यूब पण यूज करू शकता. ओके, सो इट इज अ मोल्स पर लिटर और मोल्स पर डेसिमीटर क्यूब. नाउ आता हे मोल्स पर लिटर किंवा मोल्स पर डेसिमीटर क्यूब म्हणजेच काय असतं? इट इज अ मोलार अँड इट इज रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल एम. सो दिस वन इज द मोलार. याला आपण काय मेन्शन करतो? इट इज अ मोलार कॉन्सन्ट्रेशन. 11 मध्ये कन्सेप्ट झाला पहा, मोलार कॉन्सन्ट्रेशन. ओके, सो नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड इन अ पर्टिक्युलर लिटर ऑफ सोल्युशन, दॅट इज अ मोलार कॉन्सन्ट्रेशन. सो कॅपिटल एम मीन्स इट इज मोलार. आणि मोलार म्हणजेच काय? 1 मोलार और मोलार मीन्स इट इज अ मोल्स पर डेसिमीटर क्यूब और इट इज अ मोल्स पर लिटर. सो हे झालं कॉन्सन्ट्रेशनचं युनिट. आता टाइमचं युनिट काय असतं? टाइमचं युनिट एस आय सिस्टीम मध्ये सेकंद आहे, किंवा त्या गिवन प्रॉब्लेम मध्ये समजा टाइम मिनिट मध्ये प्रोव्हाइड केला असेल तर मिनिट, गिवन प्रॉब्लेम मध्ये टाइम अवर्स मध्ये प्रोव्हाइड केला असेल, डे मध्ये प्रोव्हाइड केला असेल, त्याप्रमाणे इथं आपण टाइमचं युनिट काय करणार आहे? प्लेस करणार आहे. सो हे झालं टेक्निक. कशासाठी? टू फाइंड युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट फॉर nth ऑर्डर रिएक्शन. सो टेक्निक काय मिळालं पहा. टेक्निक इथं काय मिळालं? युनिट ऑफ के इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन रेस टू 1 मायनस एन इंटू टाइम इनवर्स. हे मोस्ट इम्पॉर्टंट टेक्निक आहे. ओके, हे हायलाइट करून ठेवा. सो युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट के
इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन रेस टू 1 मायनस एन इंटू टाइम इनवर्स. आता आपल्याला झिरो ऑर्डर, फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डरसाठी काय करायचे आपल्याला युनिट फाइंड आउट करायचे. ओके, सो वी स्टार्ट फ्रॉम द झिरो ऑर्डर. आपण काय करूया, झिरो ऑर्डर पासून स्टार्ट करूया. बिफोर दॅट वी ऑलरेडी स्टडीड युनिट ऑफ कॉन्सन्ट्रेशन, वी ऑलरेडी स्टडीड युनिट ऑफ टाइम. ओके, आपण कॉन्सन्ट्रेशन आणि टाइमचे युनिट ऑलरेडी स्टडी केले. कॉन्सन्ट्रेशन युनिट काय आहे, मोल्स पर लिटर और मोल्स पर डेसिमीटर क्यूब. ओके, त्यालाच आपण काय म्हणतोय, मोलार, दॅट इज कॅपिटल एम. आणि टाइमचे युनिट काय आहे, सेकंड. आता मी इथे काय करतो, झिरो ऑर्डर रिएक्शन साठी ते फाइंड आउट करतो. सो देयरफॉर फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन, ओके, सो फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन आपल्याला काय करायचंय, रेट कॉन्स्टंट के चं युनिट फाइंड आउट करायचंय फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन. सो टेक्निक काय पाहिलं आपण पहा, युनिट ऑफ के इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन रेस टू 1 मायनस एन इंटू टाइम इनवर्स. आता इथं झिरो ऑर्डर रिएक्शन साठी एन ची व्हॅल्यू किती आहे, एन ची व्हॅल्यू 0 आहे. ओके, बिकॉज इट इज अ झिरो ऑर्डर रिएक्शन. सो देयरफॉर इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन रेस टू 1 मायनस 0 इंटू टाइम इनवर्स काय मिळेल इथं आपल्याला, टाइम असणार आहे सेकंड मध्ये. सो देयरफॉर सेकंड इनवर्स 1 मायनस 0 काय मिळेल इथं पहा, 1 मायनस 0 मिळेल 1. सो देयरफॉर हे 1 मायनस 0 सिम्प्लिफाय केल्यानंतर काय मिळेल 1. हे रेस टू 1 आपण नाही मेन्शन केलं तरी चालू शकतं. सो 1 मायनस 0 1 म्हणजे तुम्हाला इथे काय मिळेल, कॉन्सन्ट्रेशन इंटू टाइम इनवर्स दॅट इज सेकंड इनवर्स. मग कॉन्सन्ट्रेशन आपण एक्झॅक्टली कशामध्ये मेन्शन करतो, सो कॉन्सन्ट्रेशन एकतर मोल्स पर डेसिमीटर क्यूब किंवा मोलार मध्ये मेन्शन करतो. मी इथे मेन्शन करतो मोलार आणि सेकंड साठी मेन्शन करतो सेकंड रेस टू मायनस 1 दॅट इज मोलार पर सेकंड. म्हणजे इथं झिरो ऑर्डर रिएक्शन साठी रेट कॉन्स्टंट के चं युनिट काय मिळालं पहा, मोलार पर सेकंड. आपण या टेबल मध्ये अगोदर काय करूया ते मेन्शन करून घेऊया. सो दिस वन इज द ऑर्डर ऑफ रिएक्शन. या कॉलम मध्ये आपण काय मेन्शन करूया, ऑर्डर ऑफ रिएक्शन. आणि इथं मेन्शन करूया युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट. आपण काय करूया, रेट कॉन्स्टंटचं युनिट फाइंड आउट करूया. सो फर्स्ट फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन, झिरो ऑर्डर रिएक्शन साठी आपण ऑलरेडी आता रेट कॉन्स्टंट के चं युनिट फाइंड आउट केलंय आणि हे आपल्याला काय मिळालंय, मोलार पर सेकंड. सो मी इथं मेन्शन करतो मोलार कॅपिटल एम सेकंड रेस टू मायनस 1 मोलार पर सेकंड. किंवा हेच तुम्ही कशा प्रकारे मेन्शन करू शकता पहा, मोल्स पर डेसिमीटर क्यूब पर सेकंड. ओके, सो तुम्हाला काय मिळालं, आयदर मोलार पर सेकंड किंवा मोल्स पर डेसिमीटर क्यूब पर सेकंड. किंवा तुम्ही हेच कसं मेन्शन करू शकता, मोल्स पर लिटर पर सेकंड. ओके, सो मोल्स पर लिटर पर सेकंड हे एकमेकाला और आहे बरं का, हे अपॉन नव्हे, हे काय आहे, और आहे. सो और. सो दिस वन इज द युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन. आता आपण काय करूया, सेम टेक्निक यूज करायचं आणि आपल्याला काय करायचं, फर्स्ट ऑर्डर रिएक्शन साठी रेट कॉन्स्टंट के चं युनिट फाइंड आउट करायचं आहे. सो फॉर विच रिएक्शन, फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. आता फर्स्ट ऑर्डर रिएक्शन साठी हे काय मिळेल पहा, मी इथं थोडंसं करेक्शन करतो आणि याच्यामध्येच आपण थोडंसं ऍडजस्टमेंट करूया, रिअरेंजमेंट करूया. सो फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन, फॉर विच रिएक्शन, फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन unit of K is equal to concentration raised to 1 minus n into time inverse. So for first order reaction n ची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला, ऑर्डर ऑफ रिएक्शन मिळेल 1. so therefore 1 minus 1 into time inverse 1 minus 1 0. so concentration raised to 0 into time inverse म्हणजे काय असणार आहे, सेकंड इनवर्स. concentration raised to 0 ही टर्म जेव्हा तुम्ही सिम्प्लिफाय कराल, कॉन्सन्ट्रेशन रेस टू 0 काय मिळेल, 1 मिळेल. म्हणजे ते 1 सेकंड इनवर्सला मल्टिप्लाय केल्यानंतर काय शिल्लक राहील, सेकंड इनवर्स. सो देयरफॉर
unit of rate constant K for the first order reaction is time inverse, that is second inverse. त्यामुळे जेव्हा जेव्हा एखाद्या रेट कॉन्स्टंटच्या प्रॉब्लेममध्ये रेट कॉन्स्टंटचं युनिट हे जर सेकंड इनवर्स किंवा टाइम इनवर्स प्रोव्हाइड केलेलं असेल तेव्हा ती रिॲक्शन कोणती असणार आहे, दॅट इज अ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. सो देअरफॉर फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन तुम्हाला काय मिळालं पाहिजे, युनिट मिळालं, इट इज अ टाइम इनवर्स. टाइम इनवर्स मिळालं म्हणजेच काय मिळालं, इट इज अ सेकंड इनवर्स. म्हणजेच ते आपण कसं रिप्रेझेंट करतो, एस रेस टू मायनस वन. सो देअरफॉर इट इज अ सेकंड इनवर्स. दिस वन इज द युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आता सेम कन्सेप्ट आपल्याला इम्प्लिमेंट करायचा आहे सेकंड ऑर्डर रिॲक्शनसाठी. सो देअरफॉर फॉर सेकंड ऑर्डर रिॲक्शन, सेकंड ऑर्डर रिॲक्शनसाठी काय मिळेल पहा, मी इथं करेक्शन करतो. फॉर सेकंड ऑर्डर रिॲक्शन आपलं टेक्निक काय पहा, फॉर सेकंड order reaction, constant unit of K is equal to concentration raised to 1 minus n into time inverse. Now for second order reaction, n ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, n means it is a order of reaction, second order means n is equal to 2. So therefore concentration raised to 1 minus 2 into time inverse. Okay. कॉन्सन्ट्रेशन रेस टू 1 मायनस 2 म्हणजेच काय मिळेल, कॉन्सन्ट्रेशन रेस टू मायनस 1 इंटू टाइम इनवर्स. म्हणजे तर कॉन्सन्ट्रेशन रेस टू मायनस 1, मग इथं काय मिळेल, कॉन्सन्ट्रेशन युनिट आपण काय कन्सिडर करतो, मोलार. रेस टू काय मिळेल, रेस टू मायनस 1 इंटू टाइमचं काय असतं, सेकंड, सेकंड रेस टू मायनस 1. ओके. सो फॉर सेकंड ऑर्डर रिॲक्शन हेच युनिट आपण इथं कशा प्रकारे मेन्शन करतोय पहा. सो देअरफॉर for second order reaction unit काय मिळालं पहा, मोलार रेस टू मायनस 1 इंटू सेकंड इनवर्स, किंवा हेच आपण कशा प्रकारे मेन्शन करू शकतो पहा, मोल्स पर लिटर ब्रॅकेट रेस टू मायनस 1 इंटू सेकंड इनवर्स. आता हे सिम्प्लिफाय केल्यानंतर हे युनिट काय मिळेल पहा तुम्हाला, इज इक्वल टू मोल इनवर्स इंटू लिटर इंटू सेकंड इनवर्स. मग तुम्ही यातलं कोणतंही युनिट यूज करा, मोलार रेस टू मायनस 1 इंटू सेकंड इनवर्स किंवा मोल रेस टू मायनस 1 इंटू लिटर इंटू सेकंड इनवर्स. सो दिस वन इज द unit of rate constant for zero order, first order and second order reaction. आता बऱ्याचशा एंट्रन्सच्या प्रॉब्लेममध्ये क्वेश्चन सॉल्व करत असताना तुम्हाला त्या रिॲक्शनमध्ये, त्या प्रॉब्लेममध्ये त्याची रेट कॉन्स्टंट प्रोव्हाइड केलेला असतो आणि तुम्हाला ऑर्डर ऑफ रिॲक्शन फाइंड आउट करायला सांगितलेली असते. मग आपण काय करतो, रेग्युलर मेथडनं फॉर्म्युला यूज करतो आणि ऑर्डर कम्पेअर करत बसतो. तर बऱ्याचशा क्वेश्चनमध्ये ते न करता तुम्ही डायरेक्ट रेट कॉन्स्टंट युनिट जर तुम्ही ऑब्झर्व केलं युनिट, तर त्यावरून तुम्ही त्या रिॲक्शनची ऑर्डर आयडेंटिफाय करू शकता. फॉर एक्झाम्पल पहा, समजा गिवन न्यूमरिकलमध्ये त्या रेट कॉन्स्टंटचा युनिट मोलार पर सेकंड प्रोव्हाइड केला असेल, मोलार पर सेकंड, देन इट इज अ झिरो ऑर्डर रिॲक्शन. जर समजा सेकंड इनवर्स और टाइम इनवर्स म्हणजे मिनिट इनवर्स, अवर इनवर्स इटसेट्रा प्रोव्हाइड या प्रकारे प्रोव्हाइड केलेलं असेल, तर ती रिॲक्शन कशी असेल, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन असेल. आणि मोलार इनवर्स इंटू सेकंड इनवर्स असेल तर ती रिॲक्शन काय असेल, सेकंड ऑर्डर असेल. लक्षात ठेवा, मोलार इनवर्स किंवा मोल इनवर्स आलं की ती रिॲक्शन सेकंड ऑर्डर. फक्त टाइम इनवर्स आला, टाइम इनवर्स, तर ती रिॲक्शन फर्स्ट ऑर्डर. आणि मोलार आला, मोलार, तर ती रिॲक्शन झिरो ऑर्डर. म्हणजे किती सोपे पहा, ओनली मोलार, तुम्ही मोलार फक्त कम्पेअर करा, मोलार. सेकंड इनवर्स, सेकंड इनवर्स, सेकंड इनवर्स हे कॉमन आहे, बरोबर आहे. फॉर झिरो ऑर्डर, फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर या तिन्ही रिॲक्शनसाठी सेकंड इनवर्स, सेकंड इनवर्स, सेकंड इनवर्स हे कसं आहे, कॉमन आहे. तुम्ही कम्पेअर करा फक्त मोलार, कॉन्सन्ट्रेशन कम्पेअर करा, मोलार झिरो ऑर्डर, ओनली टाइम इनवर्स असेल फर्स्ट ऑर्डर, आणि मोलार रेस टू मायनस 1 असेल सेकंड ऑर्डर. सो इन दिस वे वी कॅन आयडेंटिफाय द ऑर्डर ऑफ रिॲक्शन फ्रॉम द युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट. सो आता हे कन्सेप्ट
हे मोस्टली एंट्रन्स एक्झामसाठी किंवा न्यूमरिकल सॉल्व करताना यूज करावे लागतात. थेरोटिकली तर आपण ते ऑलरेडी कम्पेअर केलेलं आहे, रेट कॉन्स्टंट युनिट कशा प्रकारे फाइंड आउट करायचं. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी किंवा झिरो ऑर्डर रिॲक्शनसाठी आपण जेव्हा न्यूमरिकल सॉल्व करतो, रेट कॉन्स्टंट फाइंड आउट करतो, के ॲज वेल एज हाफ लाईफ कम्पेअर करतो T1/2, तेव्हा काही ट्रिक्स आहेत, त्या ट्रिक्स इथं आपण आता काय करणार आहे, कम्पेअर करणार आहे. सो नाऊ रेट कॉन्स्टंट अँड हाफ लाईफ फॉर अ झिरो ऑर्डर रिॲक्शन अँड फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आपण ऑलरेडी याचे इक्वेशन्स, याचे फॉर्म्युले आपण ऑलरेडी डिराईव्ह केलेत. ते फॉर्म्युले काय आहेत पहा. सो फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन, सो फर्स्ट फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन, फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन, झिरो ऑर्डर रिॲक्शनसाठी काय मिळेल पहा. सो देअरफॉर रेट कॉन्स्टंट K इज इक्वल टू A0 minus AT upon T. फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन रेट कॉन्स्टंट K काय मिळेल पहा. रेट कॉन्स्टंट K इज इक्वल टू A0 minus AT upon T. आपण हे ऑलरेडी स्टडी केलं आहे. So what is meant by K? It is a rate constant for zero order reaction. What is meant by A0? It is the initial concentration of reactant when time t is equal to 0, means before starting the reaction. What is AT? AT is the concentration of reactant at time t or after time t. Okay, so this one is the rate constant. Now half life. आता zero order साठी half life काय प्रोव्हाइड केलं होतं पहा. half life T1/2 is equal to A0 upon 2K. A0 upon 2K म्हणजे हाफ लाईफ काय मिळाला पहा. हाफ लाईफ T1/2 is equal to A0 upon 2K for which reaction? For zero order reaction. म्हणजे झिरो ऑर्डर रिॲक्शन साठी आपल्याला हाफ लाईफचा फॉर्म्युला काय मिळाला होता. सो हाफ लाईफ टाइम T1/2 इज इक्वल टू A0 अपॉन 2K. नाउ फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आता आपल्याला स्टडी करायचं आहे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन साठी. ऑलरेडी आपण हे सगळं प्रूव्ह केलेलं आहे, जस्ट आपण काय करतोय, रिवाइज करतोय. सो फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, आता फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन साठी रेट कॉन्स्टंट काय मिळेल पहा. सो रेट कॉन्स्टंट K ऑलरेडी आपण हे डिराईव्ह केलंय. रेट कॉन्स्टंट K इज इक्वल टू 2.303 अपॉन T log to the base 10 of A0 upon 80. So rate constant K is equal to 2.303 upon T log of A0 upon 80 to the base 10. So this one is the rate constant K. For which reaction? For first order reaction. आता इथं जे टर्म्स इन्व्हॉल्व झाले त्या टर्म्स आपण मिनिंग पाहूया पहा. So what is K? K is the rate constant. What is A0? Again same. A0 is the initial concentration of reactant and AT is the concentration of reactant at time t. Now half life. आता first order साठी half life काय मिळाला होता पहा. Half life time T1/2 is equal to 0.693 upon K. Half life time T1/2 is equal to 0.693 upon K. Half life time क्या मिळेल 0.693 upon K. So this one is the for zero order reaction and for first order reaction. आता जेव्हा आपण न्यूमरिकल सॉल्व करणार आहे झिरो ऑर्डर रिॲक्शन साठी आणि फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन साठी तेव्हा आपल्याला हे फॉर्म्युले यूज करायचे. परंतु फर्स्ट ऑर्डर साठी
फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन्स दीज आर द रेडिओॲक्टिव्ह रिॲक्शन्स. या रेडिओॲक्टिव्ह डिसइंटिग्रेशन रिॲक्शन्स असतात. फर्स्ट ऑर्डरसाठी आपण काही टेक्निक्स यूज करू शकतो. ते टेक्निक्स कशा प्रकारचे आहेत पहा. आता मी जे टेक्निक प्रोव्हाइड करायला चाललो आहे हे टेक्निक कशासाठी आहेत, कोणत्या रिॲक्शनसाठी आहेत, ओनली फॉर द फर्स्ट ऑर्डर. आणि मोस्टली प्रॉब्लेम हा फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनवरती असतो एंट्रन्सला जेव्हा तो प्रॉब्लेम विचारत होतो. सो these techniques are only for first order reaction. These techniques are only for first order reaction. हे जे टेक्निक्स इथं प्रोव्हाइड केलेत हे टेक्निक्स कशासाठीचे आहेत, these are only for first order reactions. हे फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन साठी आहे. आता काय टेक्निक आहे पहा. सपोज हाफ लाईफ टाइम T1 half for first order reaction. Suppose it is 30 minute. समजा तो 30 मिनिट आहे. It is 30 minute. ओके. आता हे हाफ लाईफ टाइम T1 half 30 मिनिट आहे गिवन एक्झाम्पलसाठी. आणि गिवन एक्झाम्पल कोणतं आहे, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचं एक्झाम्पल आहे. मग हाफ लाईफ टाइम म्हणजे काय, हाफ लाईफ टाइम मीन्स इट इज द टाइम रिक्वायर्ड फॉर कम्प्लिशन ऑफ द हाफ ऑफ द रिॲक्शन. मग हाफ म्हणजे जर आपण ते पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट केलं तर ते पर्सेंटेजमध्ये किती व्हायला पाहिजे, 50% व्हायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय, हाफ लाईफ टाइम म्हणजेच ते तुम्हाला काय मिळेल, T50% इज इक्वल टू पाहता काय मिळेल, इट इज 30 मिनिट. आता इथं मला काय कॅल्क्युलेट करायचं आहे पहा. समजा इथं मला कॅल्क्युलेट करायचं आहे T75%. काय कॅल्क्युलेट करायचं आहे, T75%. आता हाफ लाईफ 30 मिनिट आहे म्हणजे त्या रिॲक्शन मध्ये 50% कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होण्यासाठी 30 मिनिट रिक्वायर्ड होते. आता फॉर एक्झाम्पल इनिशियल नंबर ऑफ मोल्स समजा A0 मी कन्सिडर केले, समजा इथे मी कन्सिडर करतो समजा 80 आहेत, 80 मोल्स आहेत. A0 म्हणजे काय, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट समजा 80 मोल्स आहे, बरोबर. मग आफ्टर हाफ लाईफ 30 मिनिट हे कॉन्सन्ट्रेशन किती व्हायला पाहिजे, ओरिजिनल कॉन्सन्ट्रेशनच्या हाफ व्हायला पाहिजे. म्हणजे इथलं कॉन्सन्ट्रेशन काय मिळेल तुम्हाला पाहता, इट इज 40 मोल्स. हे किती मिळेल तुम्हाला, 40 मोल्स मिळेल. म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशनच्या ते हाफ झालं, इट इज 40 मोल्स. नाऊ आता इथं T75% म्हणजे पुन्हा आता या कॉन्सन्ट्रेशनच्या हाफ करावं लागेल. आता हे 40 मोल्स आहे, बरोबर. आता इथं हे T50% म्हणजे हाफ लाईफ तुम्हाला 30 मिनिट मिळाला होता, तेव्हाचं कॉन्सन्ट्रेशन किती मिळालं रिॲक्टंटचं, 40 मोल्स मिळालं. आता रिॲक्शन याच्या हाफ व्हायला लागले, 50%च्या हाफ, बरोबर. म्हणजे 50%च्या हाफ म्हणजे 25% आणखी रिॲक्शन काय होणार, प्रोग्रेस होणार, रिॲक्शन पुढे जाणार. म्हणजे किती पर्सेंट कंप्लीट होणार, 75% कंप्लीट होणार. केव्हा, नेक्स्ट हाफ लाईफ टाइम मध्ये, म्हणजे पुढच्या 30 मिनिटामध्ये. म्हणजे आणखी आपण 30 मिनिट जर आपण इथं टाइम प्रोसीड केला, आणखी 30 मिनिट म्हणजे किती, 60 मिनिट, बरोबर आहे. मग टोटल टाइम 60 मिनिट, म्हणजे इथं 30 मिनिट झाला होता प्लस 30 मिनिट, आणखी 30 मिनिट आपण रिॲक्शनला प्रोग्रेस होऊ दिलं, बरोबर. तेव्हा टाइम किती झाला, 60 मिनिट. तेव्हा रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन किती शिल्लक राहील, बरोबर. पुन्हा हाफ होईल का, कारण आपण 30 मिनिटनं रिॲक्शनचा प्रोग्रेस करतोय. म्हणजे इथं काय शिल्लक राहील, 20 मोल्स. काय शिल्लक राहिलं, 20 मोल्स. मग पहा इथं जेव्हा टाइम 0 होता, जेव्हा टाइम 0 मिनिट होता, तेव्हा A0 होतं 80 मोल्स, बरोबर आहे. नाउ आफ्टर इट्स हाफ लाईफ, त्याचा हाफ लाईफ नंतर, हाफ लाईफ किती आहे 30 मिनिट, म्हणजे हाफ लाईफ नंतर किती मोल्स शिल्लक राहतील, 40 मोल्स. ओरिजिनल कॉन्सन्ट्रेशनच्या हाफ झाले.
आता पुन्हा हाफ लाईफ पास होऊ दिला म्हणजे पुन्हा 30 मिनिट पास केले, 30 + 30 किती झाले 60. मग या नंबर ऑफ मोलच्या पुन्हा हाफ होतील, किती होतील 20 मोल्स, बरोबर. त्यानंतर आता पुन्हा आणखी आपण हाफ लाईफ प्रोसीड होऊ दिला, बरोबर. म्हणजे इथं आपण समजा 90 मिनिट्स पास होऊ दिले, 90 मिनिट्स, किती कॉन्सन्ट्रेशन शिल्लक राहील 20 मोल्सच्या हाफ म्हणजे किती, हाऊ मच 10 मोल्स, बरोबर. सो देअरफॉर आता इथं 75% पास झाला होता तेव्हा 20 मोल्स होते. आता पहा याच्या हाफ झालं म्हणजे शिल्लक राहिलं होतं किती 25 च्या हाफ म्हणजे किती 12.5 12.5. मग याच्यामध्ये 12.5 ऍड केलं काय मिळेल तुम्हाला T87.5% रिॲक्शन कंप्लीट होण्यासाठी रिक्वायर्ड असणारा टाइम, बरोबर. म्हणजे पहा हे T75% म्हणजे काय 75% रिॲक्शन कंप्लीट होण्यासाठी रिक्वायर्ड असणारा टाइम. T87.5% म्हणजे काय 87.5% रिॲक्शन कंप्लीट होण्यासाठी रिक्वायर्ड असणारा टाइम, बरोबर आहे का. हा इथं आपण कॅल्क्युलेट केला. आता याच्यावरून आपण एक ट्रिक कशी फाइंड आउट करू शकतो, फॉर्म्युला कसा फाइंड आउट करू शकतो पहा. आता इथं हे 60 मिनिट आहे म्हणजे हाफ लाईफ टाइमच्या डबल आहे, म्हणून मी इथे मेन्शन करतो 2 × T1/2. ओके. नाउ हे 90 मिनिट आहे म्हणजे हाफ लाईफ टाइमच्या ट्रिपल आहे आणि म्हणून मी इथे मेन्शन करतो 3 × T1/2, बरोबर का पहा. आता या केसमध्ये इथं पहा, या केसमध्ये आपल्याला इथं 2 टेक्निक्स मिळाले, 2 फॉर्म्युले मिळाले. ओके. 2 फॉर्म्युले इथं आपल्याला या प्रकारे मिळाले. ओके. सो T75% is equal to 2 × T1/2 and T87.5% is equal to 3 × T1/2. सो या प्रकारे आपण काय करू शकतो, करस्पॉन्डिंग रिॲक्शन किती % कंप्लीट झाली हे आपण काय करू शकतो, डायरेक्ट हे फॉर्म्युले यूज करून फाइंड आउट करू शकतो. इन द सेम वे सम मोर टेक्निक्स आर T60% is equal to 4/3 × T1/2, T90% is equal to 3.3 × T1/2, T99% is equal to 6.64 × T1/2 and T99.9% is equal to 10 × T1/2. हे आपण प्रूव्ह पण करू शकतो, पण प्रूव्ह करत बसण्यामध्ये जो वेळ जातो ते जर तुम्हाला एंट्रन्सला तुमचा टाइम सेव्ह करायचा असेल तर हे रिलेशन डायरेक्टली तुमच्या लक्षात असले पाहिजे. ओके. जसं मी तुम्हाला इथं हे प्रूव्ह करून दाखवलं तसं रेट कॉन्स्टंट के आणि T1/2 हाफ लाईफ फॉर्म्युले यूज करून आपण हे पण प्रूव्ह करू शकतो. पण हे जे मी तुम्हाला टेक्निक्स दिलेत, हे ट्रिक्स दिलेत, दीज आर फॉर एंट्रन्ससाठी आहे की ज्याच्या मदतीनं तुम्ही काय करू शकता, हाफ लाईफ टाइमचे एंट्रन्सचे क्वेश्चन्स काय करू शकता, इझिली सॉल्व्ह करू शकता. विदिन फ्यू सेकंड्स, काही सेकंदामध्ये तुम्ही ते अटेम्प्ट करू शकता. जर तुम्ही रेग्युलर जो आपण हाफ लाईफचा फॉर्म्युला यूज केला आहे हाफ लाईफ टाइम T1/2 is equal to 0.693 अपॉन रेट कॉन्स्टंट के, हा फॉर्म्युला यूज करत बसला तर तुमचे 1 मिनिट 1.5 मिनिट वेळ वाया जाणार. हेच तुम्ही या टेक्निकनं सॉल्व्ह केलं काही सेकंदामध्ये तुम्हाला आन्सर मिळून जाईल. सो बाय युजिंग these tricks we can attempt numericals on the half lifetime within a fraction of second for a first order reaction. Remember, most important point, these tricks or these techniques are for which reaction? For a first order reaction. हे सगळे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन साठी आहेत. सो हे ट्रिक्स, हे जे फॉर्म्युले मी तुम्हाला इथं जे काही ट्रिक्स आणि फॉर्म्युलेज लिहून दिलेत हे काय करून घ्या, मेन्शन करून घ्या, हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आता आपण एक एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. काय एक्झाम्पल आहे पहा. हाफ लाईफ टाइम ऑफ अ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इज 54 मिनिट. मी इथं न्यूमेरिकल काय करतो, इथं प्रोव्हाइडच करतो मी. एक्झाम्पल काय पहा. सो हाफ लाईफ टाइम फॉर अ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, हाफ लाईफ टाइम for first order reaction is
54 minute is 54 minute, then how much time it will take for 75% of reaction? Then how much time it will take for 75% of reaction. 75% of its reaction. आता पहा, इथं एक्झाम्पल मध्ये हाफ लाईफ प्रोव्हाइड केलाय. हाऊ मच किती आहे तो? इट इज 54 मिनिट. आणि तुम्हाला काय फाइंड आउट करायला सांगितलंय? 75% रिएक्शन कंप्लीट होण्यासाठी रिक्वायर्ड असणारा टाइम. बाय प्रोसिजर जसं आपण थेरीमध्ये सॉल्व्ह करतो त्या प्रकारे जर आपण सॉल्व्ह करायला गेलो तर पहा, हाफ लाईफ प्रोव्हाइड केलाय, बरोबर. आणि इथं 75% कंप्लीट होण्यासाठी रिक्वायर्ड असणारा टाइम तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं आहे. म्हणजे तुम्हाला अगोदर इथं काय करावं लागेल? बाय प्रोसिजर जर आपण गेलो तर रेट कॉन्स्टंट के फाइंड आउट करावं लागेल हा फॉर्म्युला यूज करून. के इज इक्वल टू 0.693 अपॉन T1/2 हा फॉर्म्युला यूज करावा लागेल फर्स्ट स्टेपमध्ये. आणि मग त्याच्यावरून तुम्हाला काय मिळेल? रेट कॉन्स्टंट मिळेल के. ओके. आता इथं रेट कॉन्स्टंट तुम्हाला समजा इथं जो काही पर्टिक्युलर मिळेल तो मिळेल रेट कॉन्स्टंट के. त्यानंतर 75% रिएक्शन कंप्लीट होण्यासाठी किती वेळ लागेल हे कॅल्क्युलेट करण्यासाठी पुन्हा तुम्हाला सेकंड फॉर्म्युला यूज करावा लागेल. के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी log of A0 upon AT to the base 10. log of A0 upon AT to the base 10. म्हणजे फर्स्ट हा फॉर्म्युला यूज करावा लागेल, सेकंड हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. आणि म्हणजे पहा मग कॅल्क्युलेशनला किती वेळ लागेल. पण ते थेरीमध्ये सॉल्व्ह करताना तुम्हाला स्टेप बाय स्टेपच जावं लागेल. पण हाच एक्झाम्पल किंवा हाच न्यूमरिकल जर समजा एंट्रन्ससाठी आला तर पहा, हे हाफ लाईफ टाइम म्हणजे T1/2 म्हणजे T1/2 म्हणजे काय? T50%, बरोबर. आणि हे 75% म्हणजे काय? T75%. मग या दोघांच्या मध्ये रिलेशन काय पहा? T75% इज इक्वल टू 2 इंटू T1/2. हे टेक्निक आहे, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. मग जर हा फॉर्म्युला इथं आपण डायरेक्ट यूज केला, T75% इज इक्वल टू 2 इंटू T50%. T50% म्हणजे T1/2. सो देअरफॉर 2 इंटू, आता हाफ लाईफ किती आहे? हाफ लाईफ आहे 54 मिनिट. सो देअरफॉर 2 इंटू 54 इज इक्वल टू 108 मिनिट. म्हणजे पहा, तुम्हाला काही सेकंदामध्ये हे आन्सर मिळालं. T75% तुम्हाला काय मिळाला? 108 मिनिट मिळाला. आणि हेच जर समजा तुम्ही हे दोन फॉर्म्युले यूज करून सॉल्व्ह करायला गेला असतात तर त्यासाठी तुम्हाला मिनिमम 3 to 4 मिनिट्स रिक्वायर्ड असले असते. सो देअरफॉर थेरीमध्ये सॉल्व्ह करताना याच टेक्निकनं सॉल्व्ह करायचं, याच फॉर्म्युल्यानं सॉल्व्ह करायचं. आणि जेव्हा तुम्ही एंट्रन्सला सॉल्व्ह करताय तेव्हा मात्र या ट्रिक्स यूज करायच्या. सो दिस वन इज द मोस्ट इम्पॉर्टंट ट्रिक टू फाइंड आउट हाफ लाईफ टाइम फॉर अ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आता हे जे लेक्चर होतं हे टोटली एंट्रन्स बेस्ड लेक्चर होतं पहा. कारण थेरीमध्ये ज्या गोष्टी फाइंड आउट करायच्या त्या ऑलरेडी आपण थेरीसाठी सॉल्व्ह केलेलंच होतं. इथं आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण जे काही कन्सेप्ट पाहिले, ज्या काही ट्रिक्स पाहिल्या, हे कसं आहे? टोटली इट इज फॉर एंट्रन्स. हे एंट्रन्स ओरिएंटेड आहे. आणि मग याच्यावरती आपण आता काही टेस्ट अरेंज करूया की जेणेकरून हे कन्सेप्ट यूज करून तुम्ही काय करू शकता? इझिली हे न्यूमरिकल्स की जे एंट्रन्स ओरिएंटेड आहेत तुम्ही विदिन फ्यू सेकंड्स तुम्ही काय करू शकाल? सॉल्व्ह करू शकाल.